धाराशिवमधील तुळजापूर येथे एक भयानक घटना घडली आहे. ज्या महिलेने एका मुलाला त्याच्या मुलाप्रमाणे सांभाळलं, त्याच्याबरोबर राहिली, त्याच मुलाने या 55 वर्षीय महिलेचा खून केला आहे. चित्रा पाटील ही 55 वर्षीय महिला तिच्या मुलाबरोबर आणि सुनेबरोबर धाराशिव येथे राहत होती. त्यांच्या शेजारच्या घरामध्ये ओम निकम नावाचा एक मुलगा देखील राहत होता. ओम निकम यांचे चित्रा पाटील यांच्या घरी येणं जाणं होतं. तो चित्रा पाटील यांच्या घरी यायचा जायचा. माझं लग्न ठरलंय, इकडच्या तिकडच्या गोष्टी करायचा, त्यांच्या घरातले कामं ऐकायचा. त्यामुळे घरातील लोकांना याच्यावरती विश्वास बसला होता. आजूबाजूच्या लोकांना देखील वाटत होतं की हा यांचा मुलगाच आहे. या दोघांमध्ये सर्व काही चांगलं चालू होतं. परंतु ओम निकम याच्या मनामध्ये एक दुसराच विषय होता. 55 वर्षाची महिला चित्रा पाटील या वयोवृद्ध असल्या तरी त्यांना सोने आणि दागिने घालायचा खूप शौक होता. त्यांच्या गळ्यामध्ये विविध प्रकारचं एकूण 16 तोळ्याचं सोनं होतं. याच सोन्यावरती या ओम निकमचा डोळा होता. 18 जुलैला चित्रा पाटील घरी न आल्यामुळे त्यांचा मुलगा संग्राम पाटील याने त्यांची शोधाशोध सुरू केली. ओम निकम त्यांच्याबरोबर असतो म्हणून त्यांनी ओम निकमला देखील फोन केला. ओम निकम याने सांगितलं की चित्रा पाटील त्याच्याबरोबर नाही आहेत. पोलिसांनी शोध घ्यायला सुरुवात केली. 20 तारखेला चित्रा पाटील यांचा मृतदेह धाराशिव येथील नळदुर्ग येथे एका सडलेल्या अवस्थेमध्ये सापडला. आजूबाजूच्या सर्व लोकांनी सांगितले की ओम निकम बरोबरच ह्या वयोवृद्ध महिलेला जाताना पाहिलं होतं. पोलिसांनी ओम निकम याला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्याला पोलिसाच्या खाक्या आणि काट्या दाखवल्यानंतर ओम निकम याने सगळं उघडायला सुरुवात केली. चित्रा पाटील यांचा ओम निकमवरती विश्वास होता आणि घरच्यांनाही कधी वाटलं नव्हतं की ओम निकम असं काही करू शकतो. 18 तारखेला ओम निकम संध्याकाळी यांच्या घरी आला आणि म्हातारीला म्हणला, आपण थोडं फिरून येऊया. चित्रा पाटील ओम निकम बरोबर बाहेर फिरायला गेली. बाहेर फिरायला गेले असताना ओम निकम याने त्या महिलेचा गळा आवळून तिचा खून केला. अंगावरचे सर्व दागिने त्याने काढून घेतले. आता मृतदेह ठिकाणी लावायचा यासाठी त्याने एका मित्राला फोन करून बोलवून घेतलं. पण मित्राने त्याची साथ द्यायला नकार दिला, कारण हा एक खून होता आणि याचे परिणाम त्याला आयुष्यभर भोगावे लागले असते. तो मित्र तिथून लगेच पळून गेला. पण ओम निकमने याने हिंमत दाखवून तिच्या बॉडीला हातपाय बांधून एका जागी फेकून दिले. पोलिसांनी ओम निकम याच्या मित्राचा देखील जबाब नोंदवला आहे. ज्या महिलेने एका मुलाला आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे वागवलं, त्याच मुलाने सोन्याच्या हव्यासापोटी एका वयोवृद्ध 55 वर्षीय चित्रा पाटील यांचा खून केलेला होता. ओम निकम याने सांगितलं, या सोन्याच्या लालसेपायी त्याने चित्रा पाटील यांचा खून केलेला आहे. पोलिसांनी ओम निकम याला ताब्यात घेतला असून पुढील सर्व चौकशी पोलीस करत आहेत.